सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। राहता तालुक्यातील लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गर्भलिंग चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी 3 आरोपींना अटक केली आहे। या नव्या कारवाईमुळे या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 16 वर पोहोचली असून त्यामध्ये तब्बल 5 डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ भागचौरे यांनी दिली आहे। सामनगाव येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच विरुद्ध सदस्यांनी मांडलेला अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेत मंजूर झाला। ग्रामसभेत राबवण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत अविश्वास ठरावाच्या बाजूने 274 मते, ठरावाच्या विरोधात 26 तर 32 मते बाद झाली। विशेष ग्रामसभेत लोकनियुक्त सरपंचा विरोधात अविश्वास ठराव मंजूर होण्याची नगर जिल्ह्यातील दुर्मिळ घटना आहे। दरम्यान सामनगावच्या सरपंच यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या विरोधात अविश्वास मंजूर झाला आहे। गुन्हेगारी वचक न राहिल्याने राहता परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीची वाढ होत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला। परिणामी राहता पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या गावांमध्ये अवैधरित्या गुटखा, दारू, जुगार, वाळू तस्करी, गंठन व मोबाईल चोरी याबरोबरच ओंकार गायकवाड यांच्या अपघातास कारणीभूत असलेल्या आरोपींना तत्काळ अटक न केल्याच्या निषेधार्थ राहता ग्रामस्थांनी मोर्चा काढून पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण त्यांच्या बदलीची मागणी केल्याने अखेर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे। अवकाळी पाऊस, प्रखर उन्हाळा आणि घसरलेले बाजारभाव, गुणवत्तेच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून कमी भाव, मजुरांच्या वाढलेल्या दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे। यावर्षी कांद्याला चांगला दर मिळेल या आशेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पोटच्या मुलासारखे कांद्याला जपले। मात्र कांदा काढण्याच्या वेळी अवकाळी पावसाने जोराचा तडाखा दिल्याने कांद्याच्या पातीमध्ये पाणी गेल्याने कांदा जमिनीतच सडला, तर शेतात कापून ठेवलेला कांदा पोळीमध्ये पाणी शिरल्याने काही कांदा जागेवरच सडला आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याच्या संशयावरून अकोले तालुक्यातील वारघुशी येथील एका तरुणाची महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने चौकशी केली। राजूर पोलिसांच्या मदतीने संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन राजूर पोलीस ठाण्यात कसून चौकशी करण्यात आली। मात्र प्राथमिक तपासात ठोस आक्षेपार्ह माहिती न मिळाल्याने त्याला सोडून देण्यात आले आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। अकोले तालुक्यातील पिंपळ दरवाडी येथील साठवण तलाव कामाचे खोदकाम वर्षापासून सुरू होते। खोदकामात निघालेले दगड, मुरुम ही सर्व गौण खजिन नियमाप्रमाणे साठा करणे बंधनकारक होते, परंतु संबंधित ठेकेदाराने गौण खजिन उत्खनन केल्यानंतर त्याची परस्पर विक्री केल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी केला आहे। नीरज जाधव विरोधात शिर्डी पोलिसात दाखल गुन्ह्याचा तपास आता फाईल बंद होण्याची चिन्हे आहेत। तपासात पोलिसांना ठोस पुरावे न मिळाल्याने न्यायालयात बेसमरी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान याच गुन्ह्यात संशयित आरोपी करत शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खरातची नाकाबंदी केल्याची चालही या निमित्ताने समोर आली आहे। जामखेड तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी वारा व मुसळधार पावसाने अनेक गावांना अक्षरशः झोडपून काढले। अनेक घरांचे नुकसान, आंबा बागांची पडझड तसेच शेततळ्याचे नुकसान झाले। मतेवाडी येथे शेतकऱ्यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज कोसळली। मौजे धामणगाव येथे राजेंद्र नारायण घुमरे यांच्या घरावरील काही भाग उडून गेला। बुरहानपूर चोभेवाडी परिसरातही अनेक घरांवरील पत्रे उडून गेले। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 नवनिर्वाचित आमदारांचा
शपथविधी सोहळा गुरुवारी दिनांक 14 मे 2026 रोजी मुंबई येथील विधान भवनात उत्साहात पार पडला। यामध्ये कोपरगाव तालुक्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात येथे आयोजित करण्यात आले होते। शपथविधी पाहण्यासाठी कार्यकर्ते व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। आमदार विवेक कोल्हे यांनी शपथ घेताच ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणाबाजी करत समर्थकांनी जल्लोष साजरा केला आहे। यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कोल्हे गटाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री विवेक बिपिन दादा कोल्हे। मी विवेक स्नेहलता बिपिनदादा कोल्हे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय हिंद, जय महाराष्ट्र। काल सायंकाळी कोपरगाव, धामोरी, मायगाव, देवी परिसराला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तडाखा दिला। यावेळी वीज पडून एका महिला दगावली तर गाय व म्हशीचा मृत्यू झाला। वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली, विजेचे खांब वाकले, शेड व गोट्यांचे नुकसान झाले। बुधवारी सायंकाळी कोपरगाव शहर व तालुक्यात सोसाट्याचे वादळी वारे वाहिले, परंतु सर्वाधिक फटका धामोरी व मायगाव देवी परिसराला बसला। मायगाव देवी येथे अचानक पाऊस सुरू झाला। यावेळी मीराबाई सुरेश थोरात ही महिला आपल्या शेतात काम करीत असताना अचानक वीज कोसळली। यात मीराबाई थोरात यांचा जागीच मृत्यू झाला। गुरुवारी कोपरगाव येथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले। मायगाव देवी येथील विश्वास कोंडाजी जाधव, सुभाष कोंडाजी जाधव यांची म्हैस वीज पडून दगावली। धामोरी येथे प्रकाश बळवंत कांबळे यांच्या घराजवळील लिंबाचे झाड वाऱ्यामुळे पडून गायीचा मृत्यू झाला। याशिवाय सुदाम थोरात, सोमनाथ गाडे यांचे शेडचे पत्रे उडाले, तसेच परिसरात 24 तासांपासून वीज गायब झाली होती। मायगाव देवी व परिसरात विजेचे खांब वाकले आहेत। तारा तुटल्याने बुधवारी सायंकाळपासून वीज पुरवठा खंडित झाला होता। गुरुवारी सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता। गोट्याचे व पोल्ट्रीचे नुकसान बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यात सांगवी पुसार येथील किसन कचरू पवार व गोरख कचरू पवार यांच्या घराची पडझड झाली। याशिवाय निलेश नारायण जाधव यांचे गोट्याचे व अशोक दादा जाधव यांचे पोल्ट्रीचे नुकसान झाले आहे। विविध गावात झालेल्या नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे। तलाट्यांना माहिती कळवण्याच्या सूचना दिल्या आहेत। सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।